सकाळ सकाळ अगदी लहान मुलांसाठी मस्त हेल्दी टेस्टी आणि भाज्यांनी भरपूर असा पौष्टिक नाश्ता आज मी तुम्हाला दाखवला आहे। म्हणजे ना सकाळच्या घाईमध्ये ना मुलांच्या टिफिनसाठी खूप बेस्ट नाश्ता आहे आणि टिफिनसाठी सुद्धा खूप मस्त आहे हे। तो बघू शकता आपण ह्याला ना गव्हाचे धिरडे बोलतात। ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या टाकून पौष्टिक असा हा पदार्थ तयार होतो खाण्यासाठी। एरवी सुद्धा आपण असं कधी पण रोज सकाळी नाश्त्याला हा बनवून खाऊ शकता। बनवायला खूप सोपी आहे आणि लागणारं साहित्य सुद्धा आपलं घरचं म्हणजे रोजचाच वापरण्यातला आहे। तर पाहू शकता इतका छान जाळीदार क्रिस्पी कुरकुरीत मऊ लुसलुशीत असा हा गव्हाचे धिरडे किंवा गव्हाचा डोसा सुद्धा तुम्ही याला बोलू शकता। केचपसोबत गरमागरम खोबऱ्याच्या चटणीसोबत चहासोबत तुम्ही याला खाऊ शकता। तर चला बघून घेऊया याला लागणारं साहित्य बनवायची कृती। आता याच्यामध्ये ना मी भरपूर साऱ्या भाज्या चॉपरमध्ये बारीक कट करून घेतल्यात। म्हणजे पत्ताकोबी, गाजर, शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, टमाटर, कोथिंबीर, पालक, मेथी जे पण तुम्हाला आवडतील भाज्या त्या सगळ्या याच्यामध्ये बारीक चिरून थोड्या थोड्याशा टाकून घ्यायच्या। हे बघा अशा सगळ्या भाज्या थोड्या थोड्या बारीक चिरून मिक्स करून घ्यायच्या। म्हणजे मुलांसाठी बघा किती पौष्टिक नाश्ता आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे गव्हाचं पीठ वापरतो म्हणजे भाजी चपाती खाल्ल्याचं प्रोटीन आहे। त्यानंतर थोडंसं इकडे मी 1-2 चमचे बेसन पीठ घेतलं। खूप छान चव येते आणि नाश्त्याला। त्यानंतर आपल्या नाश्त्याला कुरकुरीत बनवण्यासाठी इकडे मी थोडासा 1-2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। यानी जाळी येते छान आणि दुसरी गोष्ट कुरकुरीत राहतो नाश्ता। हे बघा थोडासा रवा, थोडंसं बेसन पीठ घ्यायचं 1-2 चमचे। सर्वात प्रथम आपण काय करायचं एका बाउलमध्ये हे गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं। हे असं गव्हाचं पीठ याच्यामध्ये आपण बाउलमध्ये काढून घेऊया। आता मग जितके जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं त्यानुसार मग गव्हाचं पीठ वापरा। त्यानंतर आपण याच्यामध्ये भाज्या टाकायच्या। थोड्या टाका नाही तर सगळ्या भाज्या लागून जातील। सगळं प्रोटीन भेटलं पाहिजे गव्हाच्या पिठाचं भाज्याचं, त्यामुळे मी इकडे थोड्याशा भाज्या टाकल्यात। हे बघा आणि याच्यामध्ये 2 चमचे किंवा एकदम 2-3 चमचेच्या अंदाजाने रवा टाका। 1 वाटी गव्हाचं पीठ असेल तर 3 चमचे रवा, 2 चमचे बेसन पीठ हे माप लक्षात ठेवा। 1 वाटी गव्हाचं पीठ असेल 2 चमचे बेसन पीठ आणि 3 चमचे बारीक रवा टाका। बघा 2 चमचे बेसन पीठ टाकले आणि बारीक रवा 3 चमचेच्या अंदाजाने टाकले 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी। थोडंसं लाल तिखट टाकायचं किंवा हिरवी मिरची तुम्ही टाकू शकता। लहान मुलाला बनवायचं असेल तर जरा कमीच तिखट वापरायचं। त्यानंतर चिमूटभर हळद टाकायची, अगदी चिमूटभर। चवीनुसार मीठ टाकायचं। बस आता हे जरा साहित्य सगळं एकजीव करून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सकाळचा आपला रोजचाच प्रश्न असतो की टिफिनला काय बनवा किंवा लहान मुलांच्या नाश्त्यासाठी काय बनवा, तर हे खूप छान ऑप्शन आहे, तुम्ही नक्की करून बघा। आता आपल्याला याच्यामध्ये भरपूर सारं असं पाणी टाकायचं पण थोडंसं। आपल्याला याचं एक बॅटर बनवायचा, रनी बॅटर बनवायचा, अजिबात घट्ट नको आहे, पातळ बॅटर बनवायचं आहे। बेसनाच्या पोळीला करतो अगदी तसं नाही, त्याच्यापेक्षाही पातळ बनवायचं आहे। हे बघा आता गव्हाचं पीठ असल्यामुळं याच्यामध्ये चिकटपणा असतोच। रवा टाकला, बेसन पीठ आहे त्यामुळं हे जास्त चिकट वाटत नाही। ह्याच्यामध्ये लागन तसं पाणी टाकत राहायचं। हे असं सुरुवातीला जरा घट्ट वाटेल, मग परत एकदा असं पाणी टाकत राहायचं। कमी पडलं तर अजून पाणी तुम्ही वापरू शकता। जोपर्यंत छानपैकी याचा पातळ घोळ होत नाही ना तोपर्यंत याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। गव्हाच्या पिठाच्या अजिबात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, एकदम क्रीमी टेक्स्चर झाला पाहिजे, म्हणजे स्मूथ झालं पाहिजे। नाही तर पिठाच्या गाठी गाठी राहून जातील ना, मध्ये आपल्याला बॅटर पॅनवर टाकायला जरा अवघड जाईल। त्यामुळे हे बघा एक पूर्ण तांब्याभर पाणी मला इकडे लागलेलं आहे आणि हा बॅटर बघा पातळ रनी कसा झाला आहे। गव्हाचं पीठ एकदम सेट झालं, याच्यामध्ये रवा, बेसन पीठ, भाज्या सगळे एकजीव झाले। बघा किती छान असा हा पातळ रनी बॅटर बनवलेला आहे। डोसा पॅन असेल तर छानच आहे, नॉर्मल तवा असेल तर सुरुवातीला चांगला तापून घ्या, तेल लावून घ्यायचं आणि गॅस स्लो ठेवायचा। बस आता पळीच्या साहित्याने किंवा असं वाटीच्या साहित्याने कडेकडीने अगोदर गोल घुमवायचं आणि मग मधोमध हा बॅटर टाकायचा। आता हा सुरुवातीचा काही व्यवस्थित आला नाही, पण आपण दुसरा चांगला करूया। हे बघा हे असं बॅटर टाकायचं आणि याला थोडा वेळ द्यायचा। गॅस थोडा मिडियम ठेवायचा, स्लो नाही ठेवायचा, मिडियम ठेवायचा आणि थोडा वेळ द्यायचं। 1-1.5 मिनटं तरी सुरुवातीला पलटी करायला द्यायचं। लगेच पलटी नाही करायचं, जोपर्यंत खालची साईड कडक होत नाही तोपर्यंत पलटी करू नका, नाही तर तुटला जाऊ शकता। अगोदर असं चेक करायचं कडीकडीने। हे बघा आणि मग असं अलगद पलटी करायचं। पाहू शकता किती छान सुंदर रंग आलेला आहे आणि दोन्ही साईडनी याला खरपूस भाजून घ्यायचं।
खूप छान मस्त नाश्ता आहे हा, भाज्यांनी भरपूर असा भरलेला. हे असं दोन्ही साईडून भाजून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठाचा हा पौष्टिक नाश्ता आहे, करून नक्की बघा. हे असं जरा कणीने प्रेस करायचं, म्हणजे चांगला कडक भाजला जातो, मऊ लुसलुशीत राहतो, एकदम छान जाळीदार नाश्ता बनतो. हे बघा झालं का नाही मस्त. असं स्लो गॅसवर मिडियम गॅसवर याला चांगला वेळ द्यायचा आणि एकदा कडक झाला की मग हे काढून घ्यायचं, अजिबात तुटणार नाही, काही नाही. हे बघा छान झालं का नाही, मस्त रंग आला आहे बघा. आता दुसरा मी तुम्हाला दाखवते. बघा तेल लावून घ्यायचं पॅनला, असं कणीने असं गोल राऊंड मारायचा आणि मग मधोमध बॅटर असं अलगद सोडायचं हलक्या हाताने. हे बघा आता हा झाला आहे ना मस्त गोल. आता ही जाळी तुम्ही बघू शकता, आपण याच्यामध्ये कुठला इनो सोडा वगैरे काहीच टाकलं नाही तरीसुद्धा किती सुंदर अशी जाळी आली बघा. कारण याच्यामध्ये रवा वगैरे टाकला आहे ना, त्याने छान जाळी सुटते. असा थोडा वेळ द्यायचा. थोडा वेळ झालं की मग आपण याला जरा कणीने चेक करूया. आज मी हे नाश्त्यासाठीच बेत बनवलेला आहे. रोज रोज ते पोहे वगैरे खाऊनसुद्धा कंटाळा येतो, जरा थोडंसं पौष्टिक हेल्दीसुद्धा खाल्लं पाहिजे. आणि भाज्या असं आपण एकदम खाऊ शकत नाही, त्यामुळे ह्या नाश्त्यामध्ये आपण भाज्या भरपूर साऱ्या टाकू शकतो, म्हणजे सगळ्याच भाज्याचं प्रोटीन भेटेल. हे बघा ह्याला थोडा वेळ द्यायचं स्लो गॅसवर मिडियम गॅसवर, आणि पाहू शकता तुम्ही किती छान जाळी आली का नाही. कुठलाच इनो सोडा नाही टाकला तरीसुद्धा चांगली जाळी आली. असं कणीने चेक करायचं आहे बघा, मस्त असं सुटलं गेलं आहे. आणि मग आता आपण याला अलगद पलटी करूया. हे असं हलक्या हाताने याला पलटी करायचं. बस झालं का नाही परफेक्ट, एकदम मस्त झालेला आहे. आता हा सुद्धा चांगला दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचा. तुम्ही जवळून पाहू शकता, सुंदर असा आपला हा क्रिस्पी गव्हाचे धिरडे झाले आहेत तयार खाण्यासाठी. गरमागरम थंडीच्या वातावरणामध्ये हे असं गव्हाचे धिरडे नक्की बनवा. असं चेक करून घ्यायचं, खालची साईड अशी कडक झाली की मग पलटी करायचं. आता मी दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. बस हे असं ह्याला शेकत राहायचं. गॅस स्लो असल्यामुळे याला थोडा वेळ लागतो शेकायला. हा आपला गव्हाचे धिरडे बघा किती सुंदर झाले, जाळीदार क्रिस्पी कुरकुरीत असे हे गव्हाचे पिठाचे धिरडे. चला आता काढून घेऊया. व्यवस्थित भाजला गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता हे किती सुंदर झालेलं आहे बघा. अगदी स्लो गॅसवर सगळी प्रोसेस करायची. झालेला आहे. आता मी एक अजून करून घेते आणि झालेले तुम्हाला दाखवते. तर हे आपले गरमागरम गव्हाच्या पिठाचे जाळीदार लुसलुशीत असे हे धिरडे तयार झालेले आहे खाण्यासाठी. सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही खूप सोप्या पद्धतीने बनवू शकता. फक्त भाज्या तेवढ्या कटिंग करायच्यात, बारीक चॉपिंग करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. सकाळचा नाश्ता एकदम लवकर बनेल. फक्त गव्हाचं पीठ घ्यायचं, थोडा रवा बेसन घेतलं की झाला नाश्ता तयार. हे बघा मस्त वाटतोय का नाही, एकदम जाळीदार कुरकुरीत कडक झालाय बघा. जितका चांगला भाजतात त्याला तितका चांगला याच्यामध्ये कडकपणा तयार होतो आणि मऊ लुसलुशीत राहतो. सकाळच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही 2-4 असे छोटे छोटे करून दिले ना लहान मुलांना, तर खूप असा हेल्दी प्रोटीननी भरपूर नाश्ता म्हणजे टिफिन त्यांचा होऊ शकतो. कारण की भाज्या तरी लहान मुलं भाजी चपाती खायला कंटाळा करतं. मग अशा वेळेस जर हा नाश्ता फायदेशीर ठरेल तुम्हाला, नक्की करून बघा. भाज्या चपात्या खायचा कंटाळा करत असतील तर हा नाश्ता तरी बेस्ट आहे. तर मस्त झाला आहे का नाही, खोबऱ्याच्या चटणीबरोबर, बटाट्याच्या भाजीसोबत, मेयोनीजसोबत खूप भारी लागतो, किंवा गरमागरम चहासोबत तुम्ही याला खाऊ शकता सकाळच्या नाश्त्यामध्ये. हे बघा किती पापड बघा कसं झालं, एकदम क्रिस्पी कुरकुरीत. तर हे खोबऱ्याच्या चटणीसोबत खूप भारी लागणार आहे, पण मी तरी केचपसोबत याला टेस्ट करते. हे असं मस्त खोबऱ्याची चटणी घ्यायची किंवा असं केचप घ्यायचा आणि इतका छान चव आली ना. प्रत्येक भाजीचा एक फ्लेवर लागतो, म्हणजे गाजर शिमला मिरची सगळ्या भाज्या खाण्यात येतात. तर तुम्हाला आवडला असेल तर एकदा करून बघा, आणि नाश्त्याचं टेन्शन तर नक्की गेलं आहे, एकदा तरी करून बघा. मस्त लागला, खाता क्षणी कुणालाही आवडेल इतका भारी आहे. आणि लहान मुलाला तर कळणार पण नाही की याच्यामध्ये किती साऱ्या भाज्या टाकल्यात. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा आणि हो करून नक्की बघा.
आता मस्त हे फिनिश करून घेते गरमागरम चहासोबत. खोबऱ्याची चटणी तर ह्याच्यासोबत आवर्जून करा, खूप छान नाश्ता होईल. कोणी पाहुणे गेस्ट आले त्यांच्यासाठी सुद्धा असं तुम्ही करून देऊ शकता. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा.